न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। सांगली एलसी बाचा दणदणीत वार, मोटरसायकल चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या। सांगली जिल्ह्यात मोटरसायकल चोरीच्या घटना वारंवार घडत आहेत। या अनुषंगाने सांगली एलसीबीच्या पथकाने मोटरसायकल चोरी करणाऱ्या टोळीचा छडा लावून 2 आरोपींना व 1 बालकाला ताब्यात घेतले। त्यांच्याकडून 5 मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत। जप्त मुद्देमालाची किंमत अंदाजे 2 लाख रुपये 50,000 आहे। याबाबत माहिती अशी की पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर टिंगरे व दरिबा बंडगर यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की गोटेवाडी रोडवर चोरीच्या गाड्या विक्रीसाठी येणार आहेत। यावेळी पोलिसांनी सापळा रचून पेठ, तालुका तासगाव येथील ऋतुराज कुमार मंडले व 19 व अनिकेत संजय चव्हाण व 19 राहणार पेठ व तिसरा आरोपी बालक यांच्याकडे चौकशी केली। त्यांनी तासगाव, सांगली, विटा परिसरातून 4 मोटरसायकली चोरल्याचे कबूल केले। त्यांच्याकडून हिरो कंपनीच्या स्प्लेंडर मोटरसायकली जप्त करण्यात आल्या। ही कारवाई पोलीस निरीक्षक संजीव झाडेश यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाश पाटील, अनुप नाईक, नागेश खरात, सतीश माने, मल्लिकार्जुन घई, अमर नरळे, अनिल कोळेकर, सागर लवटे, संदीप नलवडे, अभिराज फकीरे, विक्रम खोत, महादेव नागणे, कॅप्टन गुंडेवाडे आदी पोलिसांनी केली व आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत। या धडक कारवाईमुळे एलसीबीचे जिल्ह्यातून कौतुक होत आहे। सांगली जिल्हा संवादाचा सदाशिव गणपती पोद्दार यांची रिपोर्ट।